लोकसभेमध्ये बसून ज्यांनी देश चालवायचा असे खासदारांपैकी 31% खासदारांवर मर्डर रेप सगळे गुन्हे आहेत. त्यांना मात्र खासदारकी उपभोगता येते आणि किरकोळ गुन्हा जर पोलिसांनी नोंदवला तर त्या रिक्षा चालकाला बॅच मिळत नाही. हे देशातल्या प्रस्थापित कायद्याच्या विरोधात आरटीओ ऑफिस वागतंय. म्हणून नंबर 2, रिक्षा खरेदी करत असताना, स्कूटर खरेदी करत असताना एका वाहनापाठी मग 2-2.5 रुपये ते एक्स्ट्रा घेऊन कोट्यावधी रुपयाची लूट होते. अशा विविध प्रश्नावर आज कोल्हापुरातले रिक्षा चालक आरटीओ ऑफिसमध्ये भेटले होते. त्यांना आम्ही 25 तारखेपर्यंत 4 मुद्दे सांगितलेले आहेत. 25 तारखेपर्यंत ह्याच्यावर जर निर्णय झाला नाही तर कोल्हापूरचा समस्त 3 असणी प्रवासी रिक्षा चालक 26 जानेवारीला आरटीओ ऑफिसच्या झेंडा वंदनापूर्वी त्यांच्या ऑफिस समोर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत, अशी आम्ही त्यांना ताकीद दिली आहे.